नमस्कार, आखाडा विधानसभेचा यामध्ये आपलं स्वागत आहे। आपण नागपुरातील मध्य नागपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। या ठिकाणच्या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत। मध्य नागपूरचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे। या ठिकाणी गेल्या 5 वर्षात काय विकास झालेला आहे, इथे नागरिकांची कामं झालेली आहेत का, विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार जे आहे ते कोणते महत्त्वाचे असे मुद्दे घेऊन निवडणुकीला मतदानाला समोर जाणार आहे, हे आपण या ठिकाणच्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये या मध्य नागपूरचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? मध्य नागपूरचा विकास तर पूर्णपणे झालेला आहे, कारण आमच्या आमदाराचंच नाव विकास आहे। त्याच्यामुळे विकासाला काही इथे तोड नाही आहे। मध्य नागपुरात जागोजागी रस्त्याचे कामं झालेले आहे आणि ते मध्य नागपुरामध्ये हेवीवेट नेता पण माननीय नितीनजी गडकरी येतात। त्याच्यानंतर आमचे प्रवीणदादा दटके तेही आमदार आहे। इथे 2-2 आमदार असल्यामुळे विकासाला काही इथे तोड नाही आहे। विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे। विकासाबद्दल जर विचारलं तर सर्वच काही म्हणजे इथे गांधीबाग उद्यानमध्ये आता नवीन तऱ्हेचा शुक्रवार तलावचा तिथे हे झालेलं होतं, फाउंटेन उभं होणार होतं, पण काही पर्यावरण विभागाची काही समस्या आल्यामुळे ते होऊ नाही शकलं। पण तोही एक मोठा प्रोजेक्ट आमच्या मध्य नागपुरामध्ये आलेला आहे। त्यानंतर जागोजागी रस्त्याचे काम चालूच आहे, तुम्हाला दिसतच आहे जागोजागी रस्त्याचे काम चालू आहे, मेट्रो वगैरे सर्व आलेलं आहे। त्याच्यामुळे विकास झाला नाही असं आपण म्हणू शकत नाही। आपण बघितलं विकास झाला आहे असं यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं, गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी झालीत का विकासाची कामं? विकासाची कामं त्यांच्या हिशोबाने झालेली आहे, ठीक आहे, परंतु त्यांनी जितके पण जे काही राबवण्याचं काम केलेलं आहे पूर्णपणे विकास झालेला नाही आहे। फक्त दाखवलं आहे की बाबा हे रस्ते बनले आहे, पण नियोजन काहीच नाही आहे। तुम्ही अतिक्रमण पाहून घ्या, इथून बडकस चौकापर्यंत किंवा समोर जा तुम्ही, तुम्हाला अतिक्रमण दिसेल। विकास करून काय अर्थ आहे त्याला? विकास करून या प्रकारचे सगळेच आहे। एक भंडारा रोडचं 8 वर्षापासून 9 वर्षापासून काम सुरुवात झालेलं आहे, पण त्यानंतरही आजपर्यंत त्याचं कामही सुरू झालेलं आहे। आपण बघितलं इथे अतिक्रमणाचा जो मुद्दा आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ही मध्य भारतातली सगळ्यात मोठी बाजारपेठसुद्धा मानली जाते। काय वाटते तुम्हाला, मध्य नागपूरमध्ये विकासाची कामं झालेली आहेत? विकासाची कामं झालेली आहेत। विकास सर्वांगीण विकास वाटतोय मला तसा, सर्वकडून विकास। विदर्भात तसा विकास बरा झाला। नागपूर शहरात अतिक्रमण हटवल्यामुळे बराच व्यापारपेठ मार्केटला आता गिराकी चालू झालेली आहे। आप क्या कहेंगे, इस इलाके में विकास हुआ है? हाँ, बहुत विकास हुआ है और हमारे गडकरी साहब है, बहुत अच्छा विकास करते आ रहे हैं अभी तक, और अभी ये तीसरा है उनको, तो बहुत अच्छा विकास हो रहा है। आपण काय सांगाल, पहिली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता ही 2.5 वर्ष महायुतीचं सरकार आहे। कुठलं सरकार अधिक प्रभावी वाटतंय तुम्हाला? अरे तुम्हाला कुठलं सरकार प्रभावी वाटते तुम्हाला? बोलो ना भाऊ, अरे मेरे को नॉलेज काय सांगाल तुम्ही, कुठलं सरकार अधिक प्रभावी वाटतंय तुम्हाला? 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं सरकार आहे। नागपुर में गडकरी साहब है, जब तक विकास बहुत ज़्यादा हुआ है और होते रहेगा। गडकरी साहब नहीं रहेंगे, बात का विषय बात का है, पर गडकरी साहब अभी जब तक है, जब तक विकास बहुत हो रहा है विकास। काय सांगाल, राज्यात सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणावरून जो आहे तो वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे, कसं बघता या संपूर्ण वादाकडे? आरक्षणाचा जो आहे तो मुद्दा वेगळा आहे आणि विकासाचा मुद्दा दोन्ही वेगळे। आरक्षणाबद्दल काय? आरक्षणाबद्दल तर ज्यांचा अधिकार आहे त्यांना मिळाला पाहिजे हे आपलं म्हणणं आहे, पण आरक्षणाबाबत किती देत आहे आणि किती नोकऱ्या देत आहे तोच एक प्रश्न आहे की नोकऱ्या किती काढत आहे त्याच्यावरून आरक्षण। चाचा, ये बताइए, जब चुनाव में आप मतदान करने जाएंगे तो कौन से ऐसे प्रमुख मुद्दे रहेंगे जिसे सामने रखते हुए आप मतदान करेंगे? मुद्दा ये रहेगा कि बस बेरोजगारी है, गरीबों को कुछ मिले, बस ये भी, बाकी कुछ नहीं। फुट पाए दुकानदार को थोड़ा सा सहूलत मिल जाए, जो बार बार अतिक्रमण आता है, तकलीफ होती है। बस ये है कि 2 रोटी सुबह शाम कमा ले, ये इच्छा है हमारी, बाकी कुछ नहीं। लेकिन गडकरी साहब इनकी भी है इच्छा पूरी करे है, अभी इतनी तकलीफ नहीं है। जब से गडकरी साहब आए हैं, कांग्रेस के पीरियड में थोड़ी सी थी, लेकिन अभी गडकरी साहब जब से सीट पे बैठे हैं तो गरीबों को भी बहुत उन्होंने देखे है और कभी भेदभाव नहीं करे, सब बढ़िया रहे। बस यही बात करूँगा। आपण बघितलं, खरं तर नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहे। मध्य नागपूर विधानसभा हा विकास कुंभारे या आमदार आहेत भाजपचे, त्यांची 3री टर्म आहे।
इथे जे नागरिक आहेत ते विकास कुंभारे यांचं नाव घेताना दिसत नाही, नितीन गडकरींचंच नाव घेतात. आता कसं आहे की जिथे मोठे नेता असतात तिथे लहान नेत्याचं नाव कोणी घेत नाही, पण इथे आता नितीनजी गडकरी असल्यामुळे पूर्ण जे काही आहे गडकरी साहेबांवरती त्याची सर्वस्व जबाबदारी आहे. कारण ते या मतदारसंघातले रहिवासी आहे, या मतदारसंघामध्ये त्यांचं व्होटिंग आहे, त्याच्यामुळे ते इथं असल्यामुळे त्यांचं विशेष लक्ष मध्य नागपुरावर आहे. त्याच्यामुळे आमदाराचं नाव कोणी घेत नाही, पण आमदाराच्या पाठीशी भक्कमपणे नितीनजी गडकरी उभे आहे व आमदार पण निधी आपल्या नितीनजीकडून किंवा देवेंद्रजी फडणवीसकडून आणून आपल्या मध्य नागपूरचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी तत्पर आहे असं आम्हाला वाटते. आपल्या बताएंगे हिंदुत्वाचा मुद्दा किती प्रभावी आहे असं वाटतं तुम्हाला आणि या निवडणुकीमध्ये त्याचा किती प्रभाव पडेल? ये तो मुद्दा हिंदू वशिष्ठ जो लोग हैं, हम सब समान हैं यहाँ पे महाराष्ट्र में, तो कोई भेदभाव किसी से होता नहीं, सभी को महाराष्ट्र सरकार और गडकरी साहब हमारे लेके चलते. और दूसरा रहा यहाँ विकास के काम इतने हुए हैं, पानी का निकासी का जो है वो होना चाहिए ताकि हमारे घरों में जो पानी भरता है लोगों के वो निकासी पानी से होना चाहिए. काम विकास बहुत हुआ है पर पानी निकासी का हो जाए तो जो लबालब नागपूर भरता है वो नहीं होना चाहिए, निकासी होना चाहिए. आपण बघितलं इथे पावसाळ्यामध्ये पाणी जमा होतं असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक युवक आहे या मध्य नागपूरचा. काय सांगशील, कामं झालीत का इकडे विकासाची आणि एकंदरीत काय वाटतंय, कुठल्या प्रमुख समस्या आहे ज्या अजून सुटलेल्या नाही आहे? विकासाची कामं झालेली आहेत, पण असं वाटतं या मतदारसंघात एन्क्रोचमेंटचा प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे. एन्क्रोचमेंटच्या प्रॉब्लेमवर काम करायला पाहिजे. आणि जशी डेन्स पॉप्युलेशन आहे इथे, दाट लोकवस्ती असल्यामुळे मला असं वाटतं इथे वेळोवेळी जी इथे वादविवाद जे होतात आणि जे लोक बाहेरून येतात आहे त्यांच्यावरसुद्धा इथे काहीतरी अंकुश आणला पाहिजे. म्हणजे बाहेरून येणारी जी लोकं आहे जी इथे राहतात आहे त्यांच्यावरसुद्धा जे अतिक्रमणं होतात आहे त्याच्याचमुळे होतात आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं कुठले मुद्दे प्रभावी असतील जे निवडणुकीमध्ये तुम्ही विचार करणार मतदान करताना? आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच जास्त करून प्रभावी मुद्द्यावरतीच मतदान करणार आणि आरक्षणच्या मुद्द्यावरती सुद्धा विचार करतील लोक, त्या हिसाबावरतीच मतदान करतील. आपण बघितलं या होत्या मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रिया. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.